पोलीस स्टेशन किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे एटीएममधून चोरी करणारे 3 आरोपींना घेतले ताब्यात। 15,60,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांची कामगिरी। दिनांक 8/8/24 रोजी पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा नंबर 235/24 कलम 303(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक जे आहे त्या एटीएममधून 17,39,500 रुपये हे चोरी गेले होते। त्याप्रमाणे त्यांची तक्रार होती। त्यामध्ये नेमकं पैसे चोरी गेले किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं त्यांना सुरुवातीला लक्षात आलं नव्हतं। त्यानंतर त्यांनी चेक केल्यानंतर पैसे त्यांना त्यामध्ये त्यांच्या एटीएममध्ये मिळून आले नाहीत। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। त्या दरम्यान त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशन किनवटचे PI सर बिर्ला सर आणि त्यांची टीम तसेच LCBचे API शेकडे आणि LCBची टीम असे दोन्ही टीम ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये होते। त्या दरम्यान आम्ही सुरुवातीला तर संशय, कारण त्या ATMला जो पैसे काढण्याचा जो पद्धत आहे त्याच्यामध्ये त्या ATMमधून जर त्याला कुठलं डॅमेज न करता जर पैसे काढायचे असतील तर त्या ATMचं पासवर्ड जे असतंय ते महत्त्वाचं होतं। त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशन जे बँकेचे जे कर्मचारी आहेत प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून सर्वांना विचारपूस केली। त्यामध्ये त्या ठिकाणी जो शिपाई आहे तो त्यांनी सुरुवातीला कबुली दिली की त्यांनी हा गुन्हा केलेला आहे। आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्याच बँकेमध्ये रितेश विराळे हा जो कर्मचारी आहे आणि दुसरा भारत सोनटक्के हे जे त्या ठिकाणचे कॅशियर आहेत, ह्या दोघांनी मिळून ते कॅशियर जे सोनटक्के आहेत त्यांच्याकडे एक पासवर्ड होता आणि दुसरे टाक जे त्या ठिकाणी कामाला होते त्यांच्याकडे दुसरा पासवर्ड होता। तो पासवर्ड त्यांनी रितेश विराळे यांनी ते हस्तगत केला आणि या दोघांनी मिळून त्या शिपायाच्या सहाय्याने सुरुवातीला त्यांनी ATMचे सर्व CCTV कॅमेरे बंद केले। त्यानंतर पासवर्ड टाकून त्या ATMमधून त्यांनी 17,39,500 रुपये काढून घेतले। घर का भी डंका पाले। हाँ, इसमें जिसको पासवर्ड मालूम है वही निकाल सकता था, क्योंकि विदाउट डैमेज ऐसा पैसे कोई निकाल नहीं सकते, इसलिए उस पर डाउट था और वो क्लियर हो गया। रितेश विराळे किती दिवसापासून बँकेत कार्यरत होता? तो जो 4 वर्ष झाली तो ATM मध्ये शिरलेला आहे। त्याचं नाव आहे, जो शिपाई आहे तो ATM मध्ये छत्री लावून शिरला। तो जो ATM मध्ये एक कॅमेरा असतो या मशीनमध्ये, वरची त्यानं CCTV कॅमेरे जे कट केले म्हणजे बाकी कॅमेरे बंद झाले। संध्याकाळी येऊन त्यानं 6:40 वाजता एक वायर असतो तो कट केला, त्यामुळे सगळं CCTV बंद झालं। आणि यावेळेस ATM रात्री 8:02 रविवारी ATM मध्ये तो छत्री लावून शिरला आणि खाली बसून त्याने जी चाबी आहे ती सोनटक्केने त्याला दिली होती। चाबीनं ते उघडलं, उघडून त्याच्यात तो फिरवल्यानंतर त्याला काही मदत लॉक नसतं, फिरवल्यानंतर तो उघडतो आपल्या पासवर्ड टाकावं लागते 12 अंकी। ते 12 अंकी त्याच्याकडे पासवर्ड होतेच, सोनटक्केने दिलेले विराळनं दिलेले, आणि त्याने पासवर्ड टाकल्यामुळं नंतर ती कॅशेट बाहेर येते। त्याच्यात 2 कॅशेट होत्या 500च्या आणि 100च्या 2 होत्या। तर 500च्या दोन्ही कॅशेटा त्याच्यामध्ये टोटल 4,000 नोटा टाकल्या होत्या। त्या 4,000 नोटापैकी 381 नोटा या लोकांनी विड्रॉल केल्या होत्या, 481। आणि जे कॅशेट आहे राहिलेल्या रक्कमचं ती दोन्ही कॅशेट तू घेऊन घ्या। मध्येच ते प्रत्येक वेळेस वेगवेगळे जे म्हणजे लक्षात आलं की हे दोघं तिघं यांना माहीत आहे। त्यानंतर आम्ही